संघर्ष समितीचा शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। उसाला दुसरा हप्ता 500 रुपये मिळालाच पाहिजे, उसाला दुसरा हप्ता 500 रुपये मिळालाच पाहिजे। घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। पंढरपूर येथे विश्रामगृहामध्ये शेतकरी चळवळीतील जे जे काय चळवळी असतील सगळ्या एकत्र करून आम्ही ऊस दर संघर्ष समिती स्थापन केलेली आहे। गेल्या वर्षी सुद्धा ह्या माध्यमातून आम्ही आंदोलन करून ह्या सोलापूर जिल्ह्याला 600 कोटी रुपये शेतकऱ्याच्या थेट खात्यावर जमा करून देण्याचं काम ह्या ऊस दर संघर्ष समितीने केलेलं आहे। ह्या वर्षी सुद्धा त्याच पद्धतीनं त्याच ताकदीनं आम्ही या ऊस आंदोलनामध्ये उतरलेलो आहे। आज कारखानदाराच्या समोर 2 महिने अवकाश आहे। पहिल्यांदा ह्या जिल्ह्यातील कारखानदाराने ऊसाची पहिली उचल जाहीर करावी आणि मगच कारखानदारी चालू केली ही आमच्या या ठिकाणी पहिल्यांदा त्यांची मागणी आहे। दुसरी गोष्ट 60 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदा साखरेचा दर 75 रुपये गेलेला आहे। परंतु मीडिया माध्यमातून आम्ही बघतोय की आज या ठिकाणी सगळ्या मीडियाचं शहरातल्या लोकांचं बजेट कोलमडलंय। माझी शहरातल्या लोकांना विनंती आहे की सगळ्या मायबापांना विनंती आहे, कारण आज शेतकरी आज या ठिकाणी रात्रंदिवस कष्ट करतोय, त्याच्या ऊसाला कुठं चांगला दर भविष्य काळामध्ये येईल। आज बाजारामध्ये गेल्यानंतर साखर स्वस्त आहे, फक्त बाकी सगळं मागलंय। डाळी 150 रुपये किलो गेले, त्या शेंगदाणा 200 रुपये गेले। आज काजू बदाम जी काय तुम्ही खाताय ते 1000 आणि 2,000 किलो घेता, अहो साखर तुम्ही 100 रुपयाला काय अडचण घ्यायला। माझी विनंती आहे की साखरेचा दर 100 रुपये असला पाहिजे, तरच पुढे शेतकऱ्याला चांगला दर मिळणार आहे। आज सरकार या ठिकाणी स्वतःच्या राजकारणासाठी मतापोटी बाहेर देशातून साखर आयात करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे। आमची ह्या केंद्र सरकारला विनंती आहे की तुम्ही साखर आयात करू नका। ह्या देशामध्ये ह्या देशाला 5 वर्ष पूर्वी एवढं साखर आम्ही मिळवून उत्पादन केलेले आहे। तुम्ही ह्या सगळ्या व्यापाऱ्यांचे गोडवान शिल्क चौकशी करा आणि चौकशी करून त्याची गोडवान शील करा, कारण एवढी साखर आहे की 5 वर्ष पूर्वी एवढी साखर आहे। परंतु या सगळ्या व्यापाऱ्यांनी आणि सरकारने त्याच्या काय मंत्र्याने हे बरोबर गणित जुळवून साखरेचं केलेलं आहे। तरी तुम्ही साखर आयात करू नका, साखर मोठ्या प्रमाणात आहे। दुसरी गोष्ट इथेनॉल बाबतीत सुद्धा आमचा सर्व शेतकरी त्याचं समर्थन करत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहे। आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या हंगामाची उचल काय असले पाहिजे हे आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथल्या शेतकऱ्याला विचारून आणि मग भूमिका घेणार आहे। आणि माझी कारखानदाराला विनंती करतो की तुम्ही शेतकऱ्याची पोर आहे, तुम्ही शेतकऱ्याची औलाद आहे। पहिल्यांदा मागचं आमचं देणं पूर्ण क्लिअर करा आणि ह्या वर्षी ज्या आता पोळा आलेला आहे, एवढा मोठा शेतकऱ्याचा सण आहे, त्या पोळ्याला 250 रुपये आणि दीपोळी 250 असं 500 रुपये ही प्रामाणिक आमची मागणी राहणार आहे। आणि जो कारखाना देणार नाही त्याची आम्ही मस्ती उद्देश सगळं राहणार नाही। सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची आज बैठक झालेली आहे। खरं तर मागील वर्षी आम्ही आंदोलन करून 3000 रुपयाचा दर जाहीर झाला होता, परंतु अद्यापही अनेक साखर कारखान्यांनी 3000 रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्यांना जमा केलेले नाहीत आणि नुकतेच जे साखरेचे दर वाढलेले आहेत या साखरेच्या वाढीव दराचाही शेतकऱ्यांना फायदा मिळाला पाहिजे। त्याचबरोबर केंद्र सरकार साखर आयात करतंय, त्याच्यामुळं हे वाढलेले दर खाली येऊन शेतकऱ्यांच्या ऊस दराला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो। याला विरोध करण्यासाठी आणि E20 पेट्रोल विरोधात ज्या पेट्रोलियम कंपन्यांनी मीडिया आणि जो सोशल मीडियातून जो चुकीचा प्रचार प्रसार सुरू केलेला आहे याचा निषेध करण्यासाठी ही बैठक आयोजित केलेली होती। कारण मागील वर्षी ज्या मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात 3000 रुपयाचा ऊस दर जाहीर झाला, परंतु अद्यापही काही साखर कारखानदारांनी 1800, 2500, 2800 अशा प्रकारचे दर दिलेले आहेत आणि ठराविक साखर कारखानदारांनी 3000 रुपये दर दिलेला आहे। त्यामुळं हे राहिलेलं पेमेंट वसूल करण्यासाठी कायदेशीर लढा लढणे, आंदोलन करणे, त्याचबरोबर आगामी ऊस हंगामामध्ये जो येणारा गाळप हंगाम आहे तो तोंडावर आलेला आहे आणि त्यासाठी सुद्धा आम्ही या साखर कारखानदारांना आपल्या माध्यमातून आजच आवाहन करत आहोत की आम्ही येऊन तुमचा कारखाना बंद पाडण्याची वाट बघू नका किंवा आम्ही कुणाचं टायर फोडण्याची वाट बघत बसण्यापेक्षा शेतकरी हिताचा निर्णय त्यांनी गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वीच घ्यावा। ऊसाचा दर जाहीर करूनच कारखाने सुरू करावे अशा प्रकारचं आवाहन सुद्धा या बैठकीच्या माध्यमातून आम्ही या साखर कारखानदारांना करत आहोत। आज पंढरपूर येथे ऊस दर संघर्ष समिती सोलापूरच्या वतीनं बैठक घेण्यात आली
आणि पाठीमागील जे दुसरा हप्ता राहिलेला आहे त्याचा पोळ्याला 250 रुपये आणि दिपोळीला 250 रुपये हे असं 500 रुपये कारखानदारांनी 3000 प्लस 500 असं 3500 रुपये देण्यासाठी आजची बैठक आयोजित केलेली होती आणि पुढील वर्षाचा दर ठरवण्यासाठी ही आजची बैठक आयोजित केली होती. आज वाढलेल्या साखरेचा दर आहे किंवा इथेनॉल असू द्या, कोजन असू द्या, भग्याज असू द्या, मळे असू द्या, त्याच्यापासून बनवलेलं मळीपासून जी पदार्थ आहेत म्हणजे अगदी कंपोस्ट खत असू द्या, म्हणजे असं अनेक प्रकारचं खऱ्या अर्थानं त्याच्या ऊसापासून बनतं आहे. त्याचं बिल आम्हाला वेगळं दिलं पाहिजे. तुम्ही फक्त साखरेवरच आम्हाला दर देताय. साखर तर आता मागलीच, पण तुम्ही इतर प्रोजेक्टचा आम्हाला सुद्धा दर मिळाला पाहिजे ही सुद्धा आमची आजच्या बैठकीमध्ये मागणी झालेली आहे. खऱ्या अर्थानं आज बाजारामध्ये कुठलंच वस्तू स्वस्त राहिलेली नाही. ही एकमेव साखर स्वस्त आहे. साखर महागली नाही, फक्त साखर महागली ह्याचा भाव केलेला आहे. साखर महागली नाही, साखर ह्याच्यापेक्षा 100 रुपये किलोपर्यंत साखर असली पाहिजे. कारण आज शेती उद्ध्वस्त व्हायला लागलेली आहे, शेतकरी उद्ध्वस्त व्हायला लागलेला आहे. हा देशच शेतकऱ्यावरती अवलंबून आहे. 65% जनता ही शेतीवर अवलंबून आहे आणि हा शेतकरीच जर जिवंत नाही राहिला, शेतीच नाही राहिली तर हा देशच राहणार नाही. त्यामुळे शेतकरी राहणं काळाची गरज आहे. म्हणून सरकारनं येणारी साखर जी आयात केलेली आहे ती खऱ्या अर्थानं केली नाही पाहिजे. अन्यथा आमच्या मिटिंगमध्ये निर्णय असा झालेला आहे आज की या पंढरपूर तालुक्यामधनं आंदोलन आहे, ठिणगी पेटेल आणि महाराष्ट्रभर त्याचा वनवा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी साखर आयात केलेला निर्णय ही ताबडतोब रद्द केला पाहिजे ही आमची मागणी आहे. आमची दुसरी मागणी अशी आहे की आज साखर तुम्ही विकली म्हणून काय कारखानदार सांगते ते आमच्याकडे साखर शिल्लक नाही. साखर ॲक्च्युली गोडवांमध्ये शिल्लक आहे. चेअरमन आणि व्यापारी यांच्या संगनमतानं साखर कागदावर विकलेली आहे. प्रत्यक्षात साखर तशीच आहे. ही सुद्धा साखर आयुक्तासारख्या ठिकाणी चांगला माणूस मुंडे साहेबासारखा तिथं आला पाहिजे किंवा त्यांच्याकडे तात्पुरता चार्ज देऊन खऱ्या अर्थानं त्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, गोडवान चेक झाली पाहिजे. तरच या शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या घरामध्ये 4 चांगले दिवस येतील. ही आज या बैठकीमध्ये या कारखानदारांना सुट्टी नाही. आम्ही आज असं ठरवलेलं आहे की जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही.